पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीनं रक्षक चौकामध्ये औंध BRT रोडला हा ब्रिज बांधलेला आहे. जवळपास 19 कोटी रुपयाचा ब्रिज आहे, पण त्याचा उतार मोठ्या प्रमाणावर दोन्ही बाजूनी मला जाणवतोय आणि म्हणून भविष्यामध्ये अपघात होऊ नये. अपघात जर झाले तर कुणाचा तरी जीव जाणार आहे. आपण जर पाहिलं अति उतारामुळे नवले ब्रिज असेल, मधुकर पवळे ब्रिज असेल, या ठिकाणी अपघात होतात आणि भविष्यामध्ये अपघात होऊ नये या दृष्टिकोनातून अंतिम टप्प्यामध्ये आज या ब्रिजचं काम आहे. त्याची दोन्ही बाजूनी लांबी वाढवण्याच्या संदर्भामध्ये मी सूचना दिल्यात. मान्य आयुक्ताला देखील मी पत्र देऊन त्या संदर्भामध्ये सूचना करणार आहे. परंतु प्रशासकीय कालावधीमध्ये याचं जे डिझाईन केलं ते चुकीचं डिझाईन केलं असं मला स्वतःला वाटतंय आणि भविष्यामध्ये जे अपघात होतात त्या चुकीच्या डिझाईन किंवा चुकीच्या केलेल्या कामामुळं अपघात होतात. नवले ब्रिज असेल किंवा अन्य ब्रिजमध्ये, त्यामुळे भविष्यामध्ये कुणाचा जीव जाऊ नये. महापालिका करोडो रुपये खर्च करते, परंतु ती चुकीची कामं होतात ती होऊ नये या दृष्टिकोनातून आज मी स्वतः प्रत्यक्ष पाहणी करून तशा प्रकारच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिलेल्या आहे. पूल तोडण्याची वेळ येत नाही. दोन्ही बाजूनी जर त्याची लांबी वाढवली तर नक्कीच याच्यामध्ये होणारे अपघात टळू शकतात. आपल्यासारखे सर्वसामान्य नागरिकाला समजलं की हा उतर उच्च शिक्षित अधिकारी असतील किंवा संबंधित ज्या विभागाचे अधिकारी असतील ते उच्च शिक्षित असतात. काही गोष्टी ते टेक्निकली कागदावरती पाहतात, परंतु मुळामध्ये हा ब्रिज बांधला की लो लेवल आहे, खालची लेवल आहे आणि दोन्ही बाजूनी रस्त्याचा उतार आहे. मेन रस्त्याचा उतार ब्रिज बांधल्यानंतर तो उतार आणि तो तुम्ही जर पाहिलं तर प्रत्यक्षपणे मॅच होत नाही आणि भविष्यामध्ये हे अपघात 100% होऊ शकतात. मला इथं कारण दिलं की इथं BRTचा बसस्टॉप आहे, तो काढायला 1.5 कोटी रुपये खर्च येईल आणि म्हणून त्याची लांबी आम्ही कमी केली. परंतु BRTचा बसस्टॉप कमी काढण्यामुळं जर एखाद्याचा जीव जात असेल, म्हणजे 1.5 कोटी रुपयासाठी जर एखाद्याचा जीव जात असेल तर ते उत्तर देखील चुकीचं आहे असं मला स्वतःला वाटतं. परंतु सगळी परिस्थिती बघितल्यानंतर असं वाटत नाही की टेंडर वाढवण्यासाठी सगळं नाही, टेंडरचा तो वाढू नाही. बघा टेंडर किती रुपयाचं आहे किंवा कॉस्ट ते DSR रेटप्रमाणे ते दिलं जातं, परंतु भविष्यामध्ये चुकीचे कामं होऊ नये किंवा चुकीच्या पद्धतीने एखाद्याचा जीव जाऊ नये या दृष्टिकोनातून ती पाहणी मी प्रत्यक्ष केली.